तर गाइज माझा तुम्हा सर्वांना महाराष्ट्र सेट एक्झाम बद्दल एक प्रश्न आहे। तो प्रश्न म्हणजे महाराष्ट्र सेट एक्झाम मध्ये पेपर फर्स्ट आहे पा सर्वांना कॉमन असतो। ते पेपर फर्स्ट मध्ये किती युनिट आहेत? टोटल 10 युनिट आहेत। 10 युनिटचा जर तुम्ही सिलेबस पाहिला तर सिलेबस मध्ये फर्स्ट युनिट कुठला आहे? टीचिंग ॲप्टिट्यूड हा फर्स्ट युनिट आहे। या फर्स्ट युनिट मध्ये एक पॉइंट आहे तो म्हणजे लेवल ऑफ टीचिंग। बरोबर। आता हा जो लेवल ऑफ टीचिंगचा पॉइंट आहे या पॉइंटचा तुम्ही अभ्यास केलेला आहे का? हा माझा तुम्हाला क्वेश्चन आहे। बरोबर, रिपीट करतो, लेवल ऑफ टीचिंग या पॉइंटचा तुम्ही अभ्यास केलेला आहे का? हा तुम्हाला प्रश्न आहे। तर अनेक विद्यार्थ्यांचा आन्सर असेल यस। म्हणजे हे लेसन पाहणारे जवळपास 100% विद्यार्थी असतील तर 90% विद्यार्थी काय म्हणतील? यस सर, आम्ही लेवल ऑफ टीचिंग या पॉइंटचा अभ्यास केलेला आहे। मग माझा सेकंड क्वेश्चन तुम्हाला असा आहे, जर तुम्ही या पॉइंटचा अभ्यास केलेला आहे तर या पॉइंटवर एक्झामला क्वेश्चन आला तर तो क्वेश्चन तुम्हाला सोडवता येणं अपेक्षित आहे। तुम्ही पण म्हणताल येस आम्ही अभ्यास केला म्हणजे आम्हाला तो क्वेश्चन सोडवणं अपेक्षित आहे। मग आता जर एक्झामला या पॉइंटवर क्वेश्चन येतोय आणि तुमचा तो क्वेश्चन चुकतोय तर कुठं ना कुठं तुमचा अभ्यास हा चुकीच्या डायरेक्शनने चाललाय असं आपण कन्सिडर करू शकतो। मी या ठिकाणी प्रूव्ह करतो पहा। MSCT एक्झाम 2019, ठीक आहे, हा 2019चा क्वेश्चन पेपर आहे। कशावर क्वेश्चन आला था? रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग म्हणजेच काय? लेवल ऑफ टीचिंग या पॉइंटवर क्वेश्चन आलेला आहे। कधी? 2019ला। हा क्वेश्चन पेपर सोडवत असताना या क्वेश्चनला तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर केलं का? हा क्वेश्चन म्हणतोय। या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला आलं का? आला असेल तर तुम्ही पॉइंट प्रॉपरली क्लिअर केलेला आहे। त्यानंतर 2020चा क्वेश्चन पेपर कुठला? 2020चा। यामध्ये देखील फर्स्ट क्वेश्चन कुठला आहे? रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगवर म्हणजेच काय? लेवल ऑफ टीचिंगवर क्वेश्चन आहे। जर तुम्ही लेवल ऑफ टीचिंगचा अभ्यास केलेला आहे तर हा पण प्रश्न तुमचा एक्झॅक्ट बरोबर येणं अपेक्षित होतं। आला का? तुम्ही व्हेरीफाय करून घ्या। त्यानंतर 2021चा क्वेश्चन पेपर पुन्हा कशावर क्वेश्चन आहे? लेवल ऑफ टीचिंगवर म्हणजेच अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंगवर। सिंपल। मग आता या ठिकाणी लेवल ऑफ टीचिंगवर पुन्हा क्वेश्चन आलाय। हा पण क्वेश्चन तुमचा करेक्ट आला का हे तुम्ही व्हेरीफाय करणं अपेक्षित आहे। पुन्हा 2023चा क्वेश्चन पेपर, ठीक आहे, यामध्ये देखील कशावर क्वेश्चन आलाय? लेवल ऑफ टीचिंगवर। प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड लेवल ऑफ टीचिंगची पद्धत आहे, ठीक आहे। मग यावर जो क्वेश्चन आलाय लेवल ऑफ टीचिंगचा हा पण क्वेश्चन तुमचा एक्झॅक्टली क्लिअर झाला का हे तुम्ही पाहणं अपेक्षित आहे। जर आपण थोडंसं पुढे गेलं तर हा आहे मागच्या वर्षीचा पेपर म्हणजे 2024चा पेपर। 2024 साली देखील लेवल ऑफ टीचिंगवर त्यांनी प्रश्न विचारला। हा पण प्रश्न तुमचा बरोबर आला का? बरोबर ना? आता पहा, मी सर्वात प्रथम तुम्हाला ज्यावेळेस विचारलं की तुम्ही लेवल ऑफ टीचिंगचा अभ्यास केलाय का तर 90% विद्यार्थी यस म्हणले। जर त्यांनी यस म्हणलंय तर 2019 पासून ते 2024 पर्यंत लेवल ऑफ टीचिंगवर पहिलाच क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे। दरवर्षी सेम क्वेश्चन। म्हणजेच काय? मी सेम क्वेश्चन का म्हणतोय? कारण एकच पॉइंट आहे, तोच फक्त वेगवेगळ्या अँगलनी त्यांनी विचारलाय। मग जर तुम्ही एखाद्या पॉइंटचा अभ्यास करून जात आहात तर त्या पॉइंटवर क्वेश्चन आल्यानंतर तो क्वेश्चन तुमचा चुकणं नॉट फेअर। तुमचा तो क्वेश्चन क्लिअर कट बरोबरच आला पाहिजे। जर तुमचा तो क्वेश्चन चुकतोय तर या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचं तुमच्या कन्सेप्ट प्रॉपरली क्लिअर होत नाहीये। तुम्ही त्या कन्सेप्टवर फोकस करणं अपेक्षित आहे। म्हणजे पहा बरं का, 2019 साली एकच पॉइंट पहिला क्वेश्चन, 2020 साली तोच पॉइंट पहिला क्वेश्चन, 2021 साली तोच पॉइंट पहिलाच क्वेश्चन, 2023 साली तोच पॉइंट पहिलाच क्वेश्चन आणि 2024 साली देखील तोच पॉइंट पहिलाच क्वेश्चन। फक्त क्वेश्चनची रचना बदलली आहे, त्यांनी टॉपिक चेंज केलेला नाहीये। असे असंख्य टॉपिक आहेत पेपर फर्स्ट मध्ये आणि पेपर सेकंड मध्ये। मग एक पॉइंट तर क्लिअर होतोय की आपण जर लेवल ऑफ टीचिंग हा पॉइंट डीप मध्ये प्रॉपरली अभ्यास केला तर आपल्याला या पॉइंटवर क्वेश्चन आल्यानंतर सोडवता येईल, डेफिनेटली सोडवता येईल, ठीक आहे। मग आता हा जर पॉइंट तुमचा क्लिअर असेल की आपण एखादा टॉपिक वाचलाय आणि त्यावर जर क्वेश्चन एक्झामला आलाय तर क्वेश्चन आपल्याला सुटला पाहिजे। नसेल सुटत तर आपण कुठे ना कुठे त्या ठिकाणी कमी पडतोय, आपल्या कन्सेप्ट प्रॉपरली क्लिअर होत नाहीये किंवा आपण तो पॉइंट प्रॉपरली समजून घेत नाहीये असा अर्थ त्या ठिकाणी होतो। सिंपल, तुम्हाला या ठिकाणी मी प्रूव्ह करून दाखवलं। लेवल ऑफ टीचिंगचा अभ्यास केला ना तर 19 पासून 24 पर्यंत जे क्वेश्चन पेपर आहेत त्यामध्ये लेवल ऑफ टीचिंगचा पहिला क्वेश्चन आहे तो तुमचा न आन्सर की पाहता करेक्ट आला पाहिजे। आन्सर की न पाहता जर तुमचा तो चुकतोय तर तुमची कन्सेप्ट क्लिअर नाही असा अर्थ होतो।
असे असंख्य पॉईंट येतात. मी फक्त एका पॉईंटला या ठिकाणी व्हेरीफाय करून दाखवलं. जो पॉईंट या ठिकाणी दिसतोय तो पॉईंट तुम्हाला मी दाखवला. ठीक आहे. आता हा पॉईंट तुम्हाला मी हायलाईट करून देण्याचं कारण हेच आहे, तुम्हाला आत्ता शेवटच्या 30 दिवसांमध्ये देखील एक अपॉर्च्युनिटी आहे, ती म्हणजे या सर्व कन्सेप्ट क्लिअर करायच्यात. ठीक आहे. लेवल ऑफ टीचिंग असेल किंवा अदर कुठल्या कन्सेप्ट असतील त्या प्रॉपरली तुम्हाला समजून घ्यायच्यात. 2019ला लेवल ऑफ टीचिंगवर क्वेश्चन आलता. बेसिक 4च लेवल आहेत महत्त्वाच्या. एक असते मेमरी लेवल, दुसरी असते अंडरस्टँडिंग, तिसरी असते रिफ्लेक्टिव्ह आणि चौथी जी असते ना ती ऑटोनॉमस लेवल असते. थोडे ॲडव्हान्स लेवल आहे. मेमरीमध्ये गोष्टी पाठ करतो, अंडरस्टँडिंगमध्ये गोष्टी पाठ केलेल्या समजून घेतो, रिफ्लेक्टिव्हमध्ये ज्या गोष्टी पाठ केल्यात अंडरस्टँड केल्यात त्यांना ॲप्लाय करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो आणि ऑटोनॉमसमध्ये प्रॉब्लेम पण शोधतो नंतर सॉल्व्ह करतो. असे लेवल आहेत. बेसिक एकदम कन्सेप्च्युअल आहेत. ह्या तुम्ही 2019च्याच पेपरमध्ये समजून घेतल्या तर इन फ्युचर जर यावर क्वेश्चन आला तर तुम्हाला क्वेश्चन सुटून जाईल. सिंपल ना. म्हणजे पॉईंट जे आहेत ना सिलेबसमधले ते काही नवीन ॲड झालेले नाहीत. 2019 साली नवीन सिलेबस त्यांनी ॲड केलता. ते 2025 पर्यंत तोच सिलेबस आहे. सिलेबस चेंज झाला का? नाही झाला. म्हणजे सिलेबसनुसार त्यांनी वेगवेगळे पॉईंट वेगवेगळ्या क्वेश्चन पेपरमध्ये कव्हर केलेले आहेत. मग तुम्हाला या 30 दिवसांमध्ये हेच क्वेश्चन पाहिजे. त्या क्वेश्चनमध्ये कुठल्या पॉईंटवर क्वेश्चन विचारला आहे तो पॉईंट आपला प्रॉपरली क्लिअर आहे का नाही हे व्हेरीफाय करायचं आहे. मग ते कसं करणार? प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सोडून. जर एखादा पॉईंट आपण वाचलेला आहे, प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये त्या पॉईंटवर क्वेश्चन आलेला आहे पण आपल्याला तो क्वेश्चन सुटत नाहीये, तर आपल्याला तो पॉईंट पुन्हा डीपमध्ये पाहणं अपेक्षित आहे. मग या शेवटच्या 30 दिवसांमध्ये तुम्हाला हेच करायचं आहे. 2019 पासून क्वेश्चन पेपर घ्यायचे. प्रत्येक क्वेश्चन आपल्याला सुटतोय का? पाठ करून म्हणत नाहीये मी, कन्सेप्च्युअली सुटतोय का? मग आता तुम्ही फॉर एक्झाम्पल म्हणता की या ठिकाणी ऑप्शन नंबर सी XYZ करेक्ट आहे सपोज. ठीक आहे. हे तुमचं लक्षात असेल, मागं तुम्ही सोडवलं असेल म्हणून लक्षात असेल की ऑप्शन सी या करेक्ट आहे. पण हा चुकीचा आहे हे तुम्हाला प्रूव्ह करता आलं पाहिजे. हा पण चुकीचा आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. हा चुकीचा हे कळायला पाहिजे. ऑप्शन सी का करेक्ट आहे? कारण बाकीचे चुकीचे आहेत म्हणून तो सी करेक्ट आहे. हे तुम्हाला व्हेरीफाय करता आलं पाहिजे. हे जर तुम्हाला करता आलं ना तर तुम्ही MSc एक्झाम 10 वेळा क्लिअर होताल. ठीक आहे. एक्झाम क्लिअर करणं अवघड नाही, मी वारंवार रिपीट करतोय. एक्झाम क्लिअर करणं अवघड नाही, एक्झामचा पॅटर्न आहे ना तो क्रॅक करणं अवघड आहे. पॅटर्न सेम आहे, पॅटर्न चेंज होत नाहीये. तुम्ही एक्झामला लॉजिकली समजून घ्या. एक्झाम समजून घेतला ना तुम्ही डेफिनेटली एक्झामला क्लिअर करताल. म्हणजे अभ्यास करणं ही वेगळी गोष्ट आहे. अभ्यास करून क्वालिफाय होत असते तर सर्वच आज क्वालिफाय झाले असते. कारण सर्वच विद्यार्थी अभ्यास करतात. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. कोणाला असं वाटतं की आपला वेळ वाया जावा? कोणालाच वाटत नाही. सर्वजण अभ्यासच करतायत. पण हा जो पॅटर्न आहे ना हा प्रॉपरली समजून घेणं अपेक्षित आहे. आता हे जे विद्यार्थी फॉर एक्झाम्पल क्लास वगैरे लावतात, आपला कोर्स जॉईन करतात, ती विद्यार्थी 1-2 अटेम्प्टमध्ये लगेच क्लिअर होऊन जातात. त्याचं रिझन काय असतं? कारण का त्यांनी क्लासमध्ये प्रॉपर गोष्टी समजून घेतलेल्या असतात आणि आम्ही देखील या सर्व गोष्टींचा अभ्यास करून तुम्हाला कंटेंट प्रोव्हाइड केलेला असतो. म्हणून क्लासमध्ये तुम्ही जॉईन करून एक्झामला क्लिअर करता. पण जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतायत त्या विद्यार्थ्यांना हे पॉईंट कदाचित कळलेले नसतात. ते फक्त विचारतात की सर कुठलं प्रकाशन चांगलं आहे जेणेकरून मी एक्झाम क्लिअर होईल? प्रकाशनवर डिपेंड नसतात कुठल्याच गोष्टी. कुठलंच पुस्तक हे परिपूर्ण नाहीये. मग त्या पुस्तकासंदर्भात जे पॉईंट आहेत ते फक्त तुम्हाला क्लिअर करायचे आहेत अकॉर्डिंग टू क्वेश्चन पेपर, अकॉर्डिंग टू सिलेबस. कुठल्या एका पुस्तकावर डिपेंड राहू नका. पुस्तकावाईज कंटेंट वाचायचा प्रयत्न केला तर एक्झाम तसाच राहू शकतो. तुम्हाला आता सध्या 30 दिवस शेवटचे बाकी आहेत. या 30 दिवसांमध्ये क्वेश्चन पेपरला बारकाईने अनालिसिस करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे. मग आता फर्स्ट पॉईंट तुम्हाला कळाला असेल, प्रिव्हियस इयरचे सर्व पेपर प्रॉपर वेने सोडवायचे. पहिला पेपर जर तुम्ही प्रॉपर वेने डीपमध्ये सोडवला तर बाकीचे क्वेश्चन तुम्हाला ऑटोमॅटिकली सुटायला लागतील. मी या ठिकाणी व्हेरीफाय करून दाखवलं. मुद्दामून सर्व क्वेश्चन पेपर ॲड केलेत जेणेकरून तुम्हाला कळेल की आपण जो पॉईंट वाचलाय त्या पॉईंटवर क्वेश्चन आलेले आहेत पण आपल्याला सोडवता येतोय का नाही. सिंपल. हा पॉईंट मी पहिला क्लिअर केलाय. सेकंड जो पॉईंट आहे तो म्हणजे एक्झामचा पॅटर्न तुम्ही समजून घ्या. पॅटर्नमध्ये काय असतं माहिती का? पहिले 1 ते 20 प्रश्न आहेत ना हे कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन असतात. म्हणजेच काय तुमचा अभ्यास झालाय का नाही ते हे या ठिकाणी व्हेरीफाय करतात 1 ते 20 मध्ये. त्यानंतर 21 ते 30 पर्यंत जे क्वेश्चन आहेत हे मॅथमॅटिक्स प्लस लॉजिकवर डिपेंड असतात. मग या ठिकाणी विद्यार्थ्याला थोडी भीती वाटायला लागते. आपल्याला काहीच येत नाहीये. म्हणजे ज्यांनी अभ्यास केलेला नाहीये त्यांना हे कन्सेप्टचे क्वेश्चन लवकर येत नाही कारण कन्सेप्चुअल क्वेश्चन असतात. ज्यांनी अभ्यास केला त्यांना थोडेफार क्वेश्चन यायला लागतात. त्यांना वाटतं नाही थोडासा ओळखीचा पेपर वाटतोय. त्यानंतर थोडासा पेपर ते सोडत गेले का 21 ते 30 पर्यंत त्यांना वाटतं अरे हे मॅथ अँड लॉजिक आहे, ठीक आहे आपल्याला थोडंफार जमाना. मग या ठिकाणी मॅथ अँड लॉजिकचे क्वेश्चन ॲड केलेले असतात. आणि 31 पासून पुढे क्वेश्चन जे असतात ना ते स्टॅटिक पोर्शनवर असतात. म्हणजेच त्या ठिकाणी पाठांतरचे पॉईंट तुमचे टेस्ट केले जातात.
हा जो पॅटर्न आहे हा सर्व क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला अप्लाय झालेला दिसेल. तुम्हाला या ठिकाणी दाखवतो पहा. हा 2000 कधीचा आहे 19चा पेपर आहे, लगेच दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, किंवा लेटेस्ट घेऊ आपण 2024चा पेपर घेऊ. हा कधीचा आहे 2024चा पेपर आहे, हे पहा. ठीक आहे, तुम्हाला डायरेक्ट पॅटर्न मी व्हेरीफाय करून दाखवतो. प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये हाच पॅटर्न तुम्हाला पाहायला भेटेल. तुम्ही आधी पाहिला होता का नाही, आय डोंट नो. तर 1 नंबरचा क्वेश्चन आहे पहा, कशावर आहे, कन्सेप्च्युअल बेस आहे. 2 नंबरचा क्वेश्चन कन्सेप्ट बेसवरचे, टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन यावर हे क्वेश्चन आहेत. ठीक आहे, पहिले 10 पर्यंत सगळे पहा. तुम्हाला कुठेही वेगळं काही दिसणार नाही, कुठे स्टॅटिक पोर्शन नाही आहे. सर्व क्वेश्चन कसे आहेत, कन्सेप्च्युअल आहेत. कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील तर क्वेश्चन तुम्हाला येतील. आता 11 ते 15 या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा पॅसेज दिलाय. ठीक आहे, 15 पर्यंत पॅसेज आहे. नंतर 15 नंतर थोडंसं लॉजिक त्यांनी वापरायला सुरू केलं. 11 ते 15 नंतर 19 नंतर 20 पर्यंत कन्सेप्च्युअल क्वेश्चन त्यांनी ॲड केलेत, जे कन्सेप्च्युअल आहेत पूर्णपणे. ठीक आहे, आता कन्सेप्टचे क्वेश्चन संपल्यानंतर 21 नंबरचा क्वेश्चन कशावर आला, लॉजिकवर आला. 2024चा क्वेश्चन पेपर आहे बरं का. सेम ते तुम्हाला 2019 मध्ये पण कदाचित पाहायला भेटू शकतं. आता मी डायरेक्टली काय करतो, 21-19 पर्यंत जातो. हे पहा, 2019चा पेपर आहे, 20 नंबरचा क्वेश्चन कन्सेप्च्युअल आहे बरं ना. सिमिलरली 2024ला पण 21 नंबरचा क्वेश्चन कसा होता, तुम्हाला मॅथमॅटिकल बेसवर विचारला. इथं 20 नंबरचा क्वेश्चन कन्सेप्च्युअल आहे आणि 21ला जर आपण स्क्रोल केलं तर हे पहा, लॉजिक सुरू झालं. लॉजिकल रिझनिंगचा क्वेश्चन, इथं पण लॉजिकचा क्वेश्चन. मी तुम्हाला पॅटर्न सांगितलं पहा. पहिले 1 ते 20 क्वेश्चन कसे आहेत, कन्सेप्च्युअल आहेत. व्हेरीफाय करून दाखवलं का नाही. हा 19चा पेपर आहे आणि हा 2020चा पेपर आहे. कुठून सुरू झाले लॉजिक आणि मॅथ, 21 पासनं. आता 21 पासनं जर तुम्ही क्वेश्चन पाहिले ना 2-3 तुम्हाला डिफिकल्ट क्वेश्चन वाटतील. हे पहा, हा पण थोडासा डिफिकल्ट आहे. ठीक आहे, हा पण डिफिकल्ट आहे 22 नंबरचा. हा 23 नंबरचा पण थोडा डिफिकल्ट आहे. 24 नंबरचा पण थोडा डिफिकल्ट आहे. 25 नंबरचा पण थोडा डिफिकल्ट आहे. कधी, 2024ला. सिमिलरली 2019चा पेपर 21 नंबरचा थोडा डिफिकल्ट आहे. 22 नंबरचा थोडा डिफिकल्ट आहे. थोडा नाही, भरपूर डिफिकल्ट आहे. ठीक आहे, म्हणजे वेळ लागतो त्याला. नंतर 23 नंबरचा लॉजिकल रिझनिंगचा क्वेश्चन आहे, वेळ लागणार आहे. लॉजिक प्लस मॅथ वापरायचं आहे. इथं पण 24 नंबरला लॉजिक प्लस मॅथ वापरायचं आहे. नंतर 25 नंबरला लॉजिक प्लस मॅथ वापरायचं आहे, सिम्पल. नंतर 26 नंबरला लॉजिक प्लस थोडंसं लॉजिकच वापरायचं ॲक्च्युअली. ठीक आहे, नंतर इथं पण लॉजिक वापरायचं आहे. 27ला, 28ला लॉजिकच वापरायचं आहे. ठीक आहे, आणि 29ला देखील लॉजिकल रिझनिंगचा क्वेश्चन आहे आणि 30ला देखील लॉजिकल रिझनिंगचा क्वेश्चन आहे. म्हणजे पॅटर्न तोच आहे. पुन्हा रिपीट करतो, दाखवतो पहा. 21 ते 30 किंवा 35 होऊ शकतात काही वेळेस मॅथ प्लस लॉजिकवर क्वेश्चन असतात. आणि 30च्या पुढची किंवा 35च्या पुढचे क्वेश्चन जे असतात ना ते नॉर्मली स्टॅटिक पोर्शनवर असतात. म्हणजे एखादं इन्स्टिट्यूशन असेल ते कधी इस्टॅब्लिशमेंट झालं. ठीक आहे, वेगवेगळे ॲक्ट विचारतील, वेगवेगळ्या गोष्टी विचारतात या 35च्या पुढच्या क्वेश्चनमध्ये. मग पॅटर्न पण सेम आहे पहा, हे तुम्ही पाहिलं पाहिजे. मग समज तुम्हाला लॉजिक प्लस मॅथचे क्वेश्चन येत नाही, हे पहिले 10 मधले, तर हे तुमचे क्लिअर पाहिजे कन्सेप्च्युअल आणि स्टॅटिक पोर्शन क्लिअर पाहिजे. तरी पण तुम्ही 35+ क्वेश्चन करेक्ट आणू शकता. अवघड नाही कुठली गोष्ट, समजून घ्या. सर्व गोष्टी सोप्या आहेत, तुमच्या पण सर्व गोष्टी कव्हर झालेल्या आहेत. पण हा जो पॅटर्न आहे ना, हा तुम्ही रिलॅक्स माइंडने समजून घेतला पाहिजे, जेणेकरून तुमच्या बर्डन येणार नाही. तुम्ही एक्झामला अज्युम करून गेले पाहिजे 21 ते 30 क्वेश्चन हे थोडे डिफिकल्ट येणारच आहेत, हे तुम्ही माइंडसेट करून जायचा. तर तुम्हाला कुठं ना कुठं रिलॅक्सेशन वाटेल. सिंपल ना. मग पॅटर्न पण तुम्हाला या ठिकाणी मी समजून सांगितलंय की कशा प्रकारचा पॅटर्न असतो. आता हा पॅटर्न आहे ना तुम्ही प्रॉपरली समजून घ्यायचा. आता कन्सेप्च्युअल तुम्हाला प्रॉपर गोष्टी येत असतील तर मॅथ अँड डेवर फोकस करा. मॅथ डे येत असेल तर स्टॅटिक पोर्शन पाठ करा हायर एज्युकेशन मधला. ठीक आहे, कुठलं इन्स्टिट्यूट कधी आलं, कुठला ॲक्ट आहे, कुठला काय ते सर्व पाठ करा. ते महत्त्वाचं आहे. पाठांतरच्या बेसवर पण क्वेश्चन येतात. कन्सेप्च्युअल क्वेश्चन पहिले 20-25 असतात, बाकी पाठांतरच्या बेसवर असतात, काही लॉजिकल बेसवर असतात. मग कुठल्या पॉईंटमध्ये तुम्ही वीक आहात यापैकी ते तुम्ही समजून घेणं अपेक्षित आहे. या 30 दिवसामध्ये त्या पॉईंटवर फोकस करणं अपेक्षित आहे. जे म्हणू शकतो पीजी कंप्लीट झालेल्या विद्यार्थ्यांना गायडन्स अपेक्षित आहे, तशा प्रकारचं मी गायडन्स प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे, मग हे पॅटर्न तुम्ही पहा, त्यानुसार कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही वीक आहात ते आयडेंटिफाय करा आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करा. तुम्ही खूप लहान पण नाहीत, खूप मोठे पण नाहीत, तुम्ही एक मिडिएट विद्यार्थी आहात की ज्यांना ह्या पण गोष्टी समजल्या पाहिजे. ठीक आहे, मग थोडंसं म्हणू शकतो या पॅटर्नवर फोकस करून प्रॉपरली अभ्यास करा. तर तुम्हाला मी कळालं असेल की पहिल्यांदा प्रिव्हियस इयरचे पेपर प्रॉपरली सोडून घ्या. ते सोडत असताना त्यामध्ये पॅटर्न कसा आहे, कुठल्या पॅटर्नमध्ये आपण वीक आहोत ते पाहून त्यानुसार स्टडी करणं अपेक्षित आहे. तर फ्रेंड, आय होप तुम्हाला एक गायडन्स प्रॉपरली कळाला असेल. एक रेकमेंड करेल, पेपर फर्स्टसाठी आपण डेमो क्वेश्चन पेपर सिरीज प्रोव्हाइड करत आहोत
हे पहा, आत्ता ओरिजिनल क्वेश्चन पेपर दाखवले ना त्याप्रमाणेच हे डेमो पेपर आहेत, एकदम ओरिजिनल क्वेश्चन पेपर सारखेच. टोटल 12 पेपर तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे, 12 पेपर फर्स्टचे. त्यामध्ये टोटल 50 प्रश्न असतील एका क्वेश्चन पेपरमध्ये आणि 50 क्वेश्चन प्लस 41 मॉक टेस्ट फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. ही डेमो पेपर सिरीज तुम्हाला एका इंडेक्सनुसार प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे 2 तारखेला पहिला पेपर तुम्हाला येणार, त्यानंतर 4 तारखेला त्याचे व्हिडिओमार्फत एक्सप्लेनेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार. अशा प्रकारे सर्व इंडेक्स आहे, या इंडेक्सनुसार तुम्हाला सर्व क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड केले जात आहे. जर तुम्ही लेट जॉईन केलं, म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल 10वा पेपर आल्यानंतर जॉईन केलं तरी पण रिलॅक्स राहा, सर्व पेपर तुम्हाला भेटून जातील. या ठिकाणी तुम्हाला शो ऑफ करतो. हे पहा अशा प्रकारे आपलं ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशनमध्ये डेमो पेपर फर्स्ट आम्ही पहिल्यांदा ॲड करतो. 2 दिवस तुम्हाला सोडवण्यासाठी प्रोव्हाइड केले जातात. त्यानंतर 2 दिवसांनी त्याचे आन्सर की ॲड करतो आणि आन्सर कीला एक्सप्लेन करणारे व्हिडिओ आम्ही ॲड करतो. पार्ट फर्स्ट, सेकंड, थर्ड. जवळपास 3 ते 4 तासामध्ये एक पेपर म्हणजे 50 क्वेश्चन आम्ही ॲनालिसिस करून तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. अशा प्रकारचे पेपर प्रोव्हाइड केलेत की जेणेकरून तुमच्या सर्व कन्सेप्ट पण क्लिअर होतील, प्रिव्हियस इयरमध्ये ज्या कन्सेप्ट आले त्या पण क्लिअर होतील आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन कसे येऊ शकतात हे पण या ठिकाणी तुमचा पॉईंट क्लिअर होईल. आता पहा, पहिला पेपर आम्ही ॲड केला, नंतर त्याची आन्सर की ॲड केली. हे ॲपचा स्क्रीनशॉट आहे. ठीक आहे, आपलं ॲप्लिकेशन आहे ना, त्याचा स्क्रीनशॉट ॲड केला आहे. त्यानंतर त्याचं सोल्युशन देणारी 3 पार्ट ॲड केले. या 3 पार्टला मिळून 50 क्वेश्चन कव्हर केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी क्वेश्चन पेपर 2 ॲड केला. जो डेमो पेपर आहे त्यामध्ये सर्व नवीन क्वेश्चन असतील. ठीक आहे, एक्सपेक्टेड क्वेश्चन असतील, प्रिव्हियस इयरचे नॉर्मली कमी असतील. त्याचे आन्सर की 2 दिवसांनी ॲड केले. त्यानंतर त्याचं सोल्युशन देणारे 2 व्हिडिओ ॲड केले. ठीक आहे, 2 व्हिडिओ मिळून 50 क्वेश्चन कव्हर केले. त्यानंतर डेमो पेपर 3 ॲड केला. त्यानंतर 2 दिवसांनी त्याचे आन्सर की ॲड केली. त्यानंतर त्याचे एक्सप्लेनेशन देणारे व्हिडिओ ॲड केले. अशा प्रकारे सर्व गोष्टी ॲड करत आहोत ॲप्लिकेशनमध्ये. हा डेमो पेपर सिरीजचा जो कोर्स आहे तो तुम्हाला जॉईन करायचा असेल, फक्त डेमो पेपर सिरीजचा, कारण पेपर फर्स्टचा जो कोर्स आहे ना त्याची 2500 फी आहे आणि 2500 फी तुम्ही भरून आता सर्व गोष्टी कव्हर करणं जवळपास पॉसिबल नाही, कारण 230 प्लस व्हिडिओ आहेत. ते सर्व व्हिडिओ तुमचे कमी वेळेत कव्हर होणं शक्यता कमी आहे. तुमच्याकडं खूप सारा टाईम असेल तर तुम्ही हा कोर्स जॉईन करून सिलेबसमधले सर्व युनिट कव्हर करू शकता. प्रिव्हियस इयरचे पेपर त्या ठिकाणी फ्रीमध्ये दिलेले ते कव्हर करू शकता. प्लस डेमो पेपर सिरीज देखील या कोर्समध्ये फ्री दिलेली ते पण कव्हर करू शकता. मॉक टेस्ट, रिव्हिजन सर्व या कोर्समध्ये आहे. पण हा कोर्स लावण्याची ऐपत तुमची नसेल किंवा तुमच्याकडे इतका वेळ नसेल की आपण कोर्समध्ये व्हिडिओ पाहू शकतो, तर तुम्ही फक्त डेमो पेपर मार्फत प्रॅक्टिस करू शकता. डेमो पेपरची फी ऑफरमध्ये आत्ता सध्या 560च आपण ठेवलेलं आहे. 560 मध्ये तुम्हाला 12 क्वेश्चन पेपर विथ डिटेल सोल्युशन भेटतील, प्लस मॉक टेस्ट फ्री भेटतील. ठीक आहे, हे सर्व तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल करून दिलं जाईल. तुम्हाला हा कोर्स डेमो पेपरचा जॉईन करायचा असेल किंवा पेपर फर्स्टचा हा कोर्स जॉईन करायचा असेल डिटेलमधला, तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर 9011 36 20 82 आहे. ठीक आहे, या नंबरवर मेसेज केल्यानंतर तुम्ही कोर्सबद्दल पूर्ण माहिती पहा. त्यानंतर योग्य वाटलं तर याच नंबरच्या गुगल पे किंवा फोनपेवर पेमेंट करून तुम्ही हा डेमो पेपर सिरीजचा कोर्स जॉईन करू शकता. खूप चांगली प्रॅक्टिस या ठिकाणी तुमची होऊन जाईल. ठीक आहे, रिपीट करतो, आपला जो 2500चा कोर्स आहे पेपर फर्स्टचा, त्यामध्ये सर्व गोष्टी कव्हर होतील. म्हणजेच काय, पेपर फर्स्टचे 10 युनिट विथ डिटेल सोल्युशन प्लस मॉक टेस्ट प्लस डेमो क्वेश्चन पेपर प्लस रिव्हिजन प्लस तुमचं आणखी काही ट्रिक्स असतील, टिप्स असतील त्या शेअर केल्या जातील. हे सर्व 2500च्या कोर्समध्ये ॲड आहे. म्हणजे थोडक्यात पेपर फर्स्टचा अदर काही स्टडीज करायचा नाही, पूर्ण कोर्सवर डिपेंड राहून तुम्ही एक्झामला क्लिअर करू शकता. 80 मार्क देखील विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत पेपर फर्स्टमध्ये. आणि ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉईन केलेला नाही आहे त्यांना आपण सेपरेट फक्त ही जी डेमो सिरीज आहे ना ती प्रोव्हाइड करत आहोत 560 मध्ये. कोर्स जॉईन केला नसेल तर ती तुम्हाला सेपरेटली अवेलेबल करून देत आहोत. त्याची इन्फॉर्मेशन या व्हॉट्सअपवरला मेसेज केल्यानंतर प्रोव्हाइड केली जाईल किंवा डायरेक्टली या नंबरला पेमेंट करा गुगल पे किंवा फोनपेने. स्क्रीनशॉट शेअर करा व्हॉट्सअपवर, तुम्हाला ॲक्सेस 5 मिनिटांमध्ये प्रोव्हाइड केला जाईल. तुमच्या वेळेनुसार हे डेमो पेपर तुम्ही कव्हर करू शकता एक्झाम होईपर्यंत. सो फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.